गोरेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत आनंदनगरी बालमेळाव्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंची दुकानं लावून जीवनात मोठं झाल्यावर व्यावहारिक ज्ञान नफा तोटा याविषयी माहिती व्हावी यासाठी शाळेत शिक्षकांनी चिमणी बाजार भरवला होता। गावकरी, पालक, महिलांनी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी यावेळी गर्दी केली होती। शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोठं होऊन व्यावहारिक ज्ञान, गणित, वजाबाकी, नफा तोटा यांची सर्व माहिती व्हावी यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या गोरेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत आज आनंदनगरी चिमणी बाजार भरविण्यात आला होता। यामध्ये इयत्ता 5वी ते 10वीच्या वर्गातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी किराणा दुकान, पाणीपुरी, भेळ, तळीव पदार्थ, खिचडी, भजे यासह विविध वस्तूंचे स्टॉल लावले होते। हे सर्व साहित्य खरेदी करण्यासाठी पालक, महिला पालक, गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते। या शाळेत आज चिमणी बाजार असा भरलेला आहे। मी खूप आज आनंदी आहे। मी आज पाणीपुरीचा स्टॉल टाकलेला आहे। मी 100 रुपयाचं आणण्याचं भांडवल आणलं, त्याच्यामध्ये मला 150 रुपयाचा नफा झालेला आहे। ते मला खूप आनंद झाला, कारण आपल्या पुढच्या आयुष्यात कसं ते व्यवहार कसं काय असते ते मला आज जरा थोडी माहिती भेटलेली आहे। जिल्हा परिषद प्रशाला गोरेगाव येथे चिमणी बाजारचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान व्हावं, त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावं। आजकाल सगळ्यांना शासकीय नोकरी मिळत नाही, तर त्यांना या व्यवहाराचं ज्ञान व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी चिमणी बाजार भरलेला आहे। आमच्या मुलांनी असंख्य दुकानं या ठिकाणी टाकलेली आहेत आणि त्यांना याबाबतचं नॉलेज प्राप्त होत आहे। धन्यवाद। मी आज चिमणी बाजाराला आली आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा प्रशाला गोरेगाव आहे। मला माझ्या मित्र-मैत्रिणींनी दुकान टाकलेलं आहे। मला याच्यात खूप मजा येते। मोठे होऊन आम्हाला कसा व्यवहार करायचा याच्यातून आम्हाला माहिती मिळाली आहे। चिमणी बाजार होता तर आज मी पाणीपुरीचं दुकान लावलेलं होतं, तर नफा तोटा कसा व्हावा, कसं गिऱ्हाईक करावं, कसा अनुभव यावा याच्यासाठी मी पाणीपुरी इथे दुकान लावलेलं होतं। तर माझी विक्री झालेली 1130 रुपयाची आणि मला जे लागत म्हणजे जे सामान मी आणलेलं होतं ते आणलं होतं 620 रुपयाचं, तर मला सर्व 510 रुपये हे झाले, नफा झाला। चिमणी आमच्या शाळेमध्ये आज दुकान भरपूर दुकान लावले। सुद्धा दुकान लावले किराणा। 450 रुपयाचं सामान आणलं होतं। विक्री झाल्यावर मोजले तर मला 550 रुपये आले। मला 100 रुपये नफा झाला। याच्यामधून नफा तोटा समजला। आम्ही मोठे झाल्यावर आम्हाला काही धंदा विधा भेटावा म्हणून आमच्या शिक्षकांनी आम्हाला चिमणी बाजार लावला। आपल्या शाळेमध्ये चिमणी बाजार नावाचा एक अतिशय चांगला उपक्रम राबवण्यात आलेला आहे। या बाजाराच्या माध्यमातून लेकराला भावी जीवनामध्ये की एखादी वस्तू म्हणजे कच्च्या वस्तूपासून पक्की वस्तू बनवून ती बाजारामध्ये विकणे आणि त्यापासून नफा मिळवण्याचा जो हे आहे स्रोत आहे, म्हणजे सांगायचा पर्याय असेल सर की लहान वयापासून त्याला बिझनेस म्हणजे एखादा छोटासा व्यवसाय उभारून तो स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न करेल। NTV न्यूज मराठी, हिंगोली।